शनिदेवांची अद्भुत जन्मकथा। नमस्कार मित्रांनो, भक्त मित्र या आपल्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। आज आपण जाणून घेणार आहोत एक अतिशय रहस्यमय आणि प्रभावी कथा, शनिदेवांचा जन्म कसा झाला। शनिदेवांना लोक अनेकदा भीतीने पाहतात, पण खरे पाहिले तर शनिदेव म्हणजे न्यायाचे देव आहेत। ते माणसाला शिक्षा देत नाहीत, तर कर्मानुसार योग्य फळ देतात। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत शनिदेवांचा जन्म कसा झाला, त्यांचे आई वडील कोण होते, त्यांचा रंग काळा का आहे आणि शनिदेव इतके प्रभावशाली का आहेत। म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। शनिदेवांचे वडील कोण? शनिदेवांचे वडील म्हणजे सूर्यदेव। सूर्यदेव हे संपूर्ण सृष्टीला प्रकाश देणारे देव आहेत। त्यांची पत्नी होती संध्या देवी, पण सूर्यदेवांचं तेज इतकं प्रखर होतं की संध्या देवी ते सहन करू शकत नव्हत्या। म्हणून त्यांनी एक युक्ती केली। संध्या देवीने स्वतःची सावली तयार केली। त्या सावलीचे नाव होते छाया, आणि त्या छायेला सूर्यदेवांची सेवा करण्यासाठी संध्या देवीने सांगितले। संध्या देवी आणि सूर्यदेव। सूर्यदेवांना सुरुवातीला हे कळले नाही की ही संध्या नाही, तर तिची सावली छाया आहे। छायादेवी खूप श्रद्धेने शिवाची भक्ती करायच्या, तसेच त्या संयमी होत्या। काळानुसार सूर्यदेव आणि छायादेवी यांना पुत्र झाला, तोच पुढे शनिदेव म्हणून ओळखला गेला। शनिदेवांचा जन्म। पुराणानुसार छायादेवी भगवान शिवाची खूप मोठी भक्त होती। ती सूर्यदेवांचीही अगदी श्रद्धेने सेवा करायची। शनिदेव तिच्या गर्भात असताना ती सतत भगवान शिवांची तपस्या करत होती। ती अनेक दिवस उपवास करायची आणि शिवनाम जप करायची। या कठोर तपस्येमुळे शनिदेव जन्मापासूनच अत्यंत शक्तिशाली झाले, पण तपस्येमुळे छायादेवी मात्र खूप क्रुश झाली। त्यामुळे जेव्हा शनिदेव जन्माला आले, त्यांचा रंग गडद काळा होता, म्हणून लोक त्यांना काळे देव म्हणू लागले। सूर्यदेव आणि शनिदेव। शनिदेव जन्माला आल्यावर एक घटना घडली। जेव्हा सूर्यदेवांनी प्रथमच शनिदेवांकडे पाहिले, तेव्हा त्यांना शंका आली, कारण शनिदेवांचा रंग खूप काळा होता। सूर्यदेवांना वाटले की हा मुलगा माझा नाही। त्यामुळे छायादेवी खूप दुखावल्या। त्या म्हणाल्या, हा तुमचाच पुत्र आहे। पण शनिदेवांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही। शनिदेवांची दृष्टी। एकदा रागात शनिदेवांनी त्यांच्या वडिलांकडे पाहिले, आणि काय आश्चर्य, त्याच क्षणी सूर्यदेवांचे घोडे अशक्त झाले। सूर्यदेवांचा रथ मंद झाला। तेव्हा सूर्यदेवांना कळून चुकले की हा मुलगा साधा नाही, त्याच्याकडे प्रचंड शक्ती आहे। भगवान शिवांचे वरदान। शनिदेवांनी पुढे कठोर तपस्या केली। ते भगवान शिवाचे परमभक्त झाले। त्यांच्या तपस्येने प्रसन्न होऊन भगवान शिवांनी त्यांना वरदान दिले। शिव म्हणाले, तू संपूर्ण सृष्टीत न्याय देणारा देव होशील। लोकांच्या कर्मानुसार त्यांना फळ देण्याचे काम तुझे असेल। तेव्हापासून शनिदेव कर्मफळाचे देव म्हणून ओळखले जाऊ लागले। शनिदेवांना लोक का घाबरतात? शनिदेव शिक्षा देतात असे लोकांना वाटते, पण खरे पाहिले
तर ते वाईट कर्मांचे परिणाम दाखवतात. जर माणूस चांगले कर्म करेल तर शनिदेव त्याला भरपूर यश देतात. म्हणून शनिदेव म्हणजेच भीती नव्हे तर न्यायाचे प्रतीक आहे. शनिदेवांना प्रसन्न कसे करावे? शनिदेवांना प्रसन्न करण्यासाठी कर्म चांगले करा, शनिवारी उपवास करा, गरिबांना मदत करा, कावळ्यांना आणि कुत्र्यांना अन्न द्या, शनी मंत्र जपा. शनिदेवांचा मंत्र ओम शं शनैश्चराय नमः. हा मंत्र रोज 108 वेळा म्हटल्यास शनिदेवांची कृपा मिळते. मित्रांनो, आज आपण जाणून घेतले शनिदेवांचा जन्म कसा झाला, त्याची अद्भुत कथा आणि शनिदेवांचे महत्त्व. लक्षात ठेवा, शनिदेव शिक्षा देत नाहीत, तर ते आपल्याला योग्य मार्गदर्शन करतात आणि योग्य मार्गावर आणतात. मित्रांनो, दररोज शनी बीज मंत्र 11 वेळा, 21 वेळा किंवा 108 वेळा म्हटल्याने आणि रात्रंदिवस प्रामाणिक राहिल्याने शनिदेव आपल्यावर खूप प्रसन्न होतात, आपली विडापिडा दूर करतात, आपल्या कार्यात मदत करतात. म्हणून आपण रोजच श्री शनी बीज मंत्र म्हणूया. ओम प्रां प्रीं प्रौं स शनैश्वराय नमः. ओम प्रां प्रीं प्रौं सः शनैश्वराय नमः. ओम प्रां प्रीं प्रौं सः शनैश्वराय नमः. ओम प्रां प्रीं प्रौं सः शनैश्वराय नमः. श्री शन्यष्टकम्. नमो सूर्यसूता, तुझी धन्य कीर्ती, न चाले मती वर्णिता स्तब्ध होती. लीला नाटकी अंतना पार माया, आहा धन्य तुझी शनी देवराया. आली स्वारिती गोचरी दृष्टी ठाई, सखे सोय रे इच्छिती दुष्टताही. धनाहानी होती नसे काही माया, आहा धन्य तुझी शनी देवराया. जगी मान्यते लौकिकी द्वेष वाढे, कुडे पावडे येती अंगाली गाडे. न मीटे कधी यत्न जाता ती वाया, आहा धन्य तुझी शनी देवराया. नसे कोठे काही मना जो सुवारा, पडे अंतरी येऊनी दुःख भारा. करू इच्छिता गोष्ट जाते अपाया, आहा धन्य तुझी शनी देवराया. कुटुंबात जी प्रिय होती जीवाची, तीही फिरली दुष्ट झाली मनाची. नसे तोची घेती मना माझी थाया, आहा धन्य तुझी शनी देवराया. नसे चैन काही उदासी मनाते, तुझ्या वाचुनी कोण दे शांती त्याते. नको क्लेश दाऊ करी पूर्ण छाया, आहा धन्य तुझी शनी देवराया. उठे चित्ती चिंता जीवा रोग लागे, झटे झोंबटे लागती पाठी मागे. अहोरात्र तो त्रास वाटे जीवाया, आहा धन्य तुझी शनी देवराया. अबाधित लीला तुझी कोण वाणी, चमत्कार तो दाविला शूळ पाणी. गिरी कंदरी लाविलासी फिराया,
आहा धन्य तुझी शनी देवराया. कथा ऐकिली सर्व ही विक्रमाची, आली त्या परी संधी वाटे आताची. महासंकटे येती कंठी भिडाया, आहा धन्य तुझी शनी देवराया. फुटे छाती ते ऐकता 7:30, आता ती आली माझी कर्मपाती. कृपावंत तू हात दे गातराया, आहा धन्य तुझी शनी देवराया. किती दुःख सांगू नसे पार याला, नसे थार कोठे बसाया मनाला. कृपाळूपणे पाही तू ओयवाली, प्रीतीने पदी रुंजी रखमाजी घाली. श्री शनैश्वराय नमः. शनिग्रह शांत करण्याचे सोपे उपाय. मित्रांनो, शनिदेव रागावले तर आयुष्यात अडथळे, कष्ट, मानसिक त्रास वाढतो. पण योग्य उपाय केल्यास शनिग्रह अत्यंत लवकर प्रसन्न होतो. या व्हिडिओमध्ये दिलेले सोपे उपाय केल्यास शनिदेव प्रसन्न होतात. 1. लिंबू, काळे तीळ, काळी वस्त्र दान करावीत. पिंपळाला जल अर्पण करावे. शनिवारी उपवास करावा. गरिबांना काळे कपडे किंवा अन्नदान करावे. ओम शं शनैश्चराय नमः या मंत्राचा जप करावा. नेहमी सद्गुणी आणि सदाचारी वागावे. ही उपाययोजना तुमचं नशीब, आरोग्य, करिअर आणि घरातील शांतता सुधारण्यास मदत करतील. शनिदेवाची कृपा नेहमी तुमच्यावर राहो. दर शनिवारी हा व्हिडिओ ऐका आणि हे उपाय नक्की करा. तुमचं नक्कीच भलं होईल. जय शनिदेव. मित्रांनो, शनिवार हा शनिदेवांचा दिवस मानला जातो. या दिवशी काही गोष्टी केल्यास अडचणी, विलंब, मानसिक ताण आणि आर्थिक अडथळे वाढू शकतात. म्हणून या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया की शनिवारी कोणती कामे करू नयेत, कोणत्या सवयी टाळाव्यात आणि शनिदेवांची कृपा मिळवण्यासाठी सोपे उपाय. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि शनिवारी होणाऱ्या चुका टाळा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा. मित्रांनो, शनिदेवांची कृपा हवी असेल तर पुढील कामे शनिवारी करू नका. 1. अस्वच्छता आणि घाण. 2. मद्यपान आणि मांसाहार. 3. मुक्या प्राण्यांना त्रास देणे. 4. मोठ्यांचा आणि गरजूंचा अपमान करणे. 5. चुकीची कामे. 7. पिंपळाचे झाड तोडणे. तसेच शनिवारी काळे तीळ, काळे उडीद, लोखंड मीठ आणि मोहरीचे तेल विकत घेणे टाळावे असेही काही ठिकाणी सांगितलेले आहे. 1. अस्वच्छता आणि घाण. स्वतःला आणि आसपासच्या परिसराला स्वच्छ ठेवा. अस्वच्छ राहणाऱ्यावर शनिदेव नाराज होतात. 2. मद्यपान आणि मांसाहार. विशेषतः शनिवारी मद्यपान आणि मांसाहार करणे टाळावे. यामुळे शनिदेव रुष्ट होतात. 3. मुक्या प्राण्यांना त्रास देणे. कुत्रे, कावळे
आणि इतर मुक्या प्राण्यांना त्रास देऊ नका. त्यांना मदत करणे शुभ मानले जाते. 4. मोठ्यांचा आणि गरजूंना अपमान करणे. वडीलधाऱ्यांचा, गरीब आणि गरजू लोकांचा अनादर करू नका. त्यांचा अपमान केल्यास शनिदेव दंडित करतात. 5. चुकीची कामे. चुकीच्या मार्गाने पैसे कमावणे किंवा अनैतिक कामांमध्ये सहभागी होणे टाळा, कारण शनिदेव कर्माचा हिशोब ठेवतात. 6. शनी मंदिरात मूर्तीकडे थेट पाहू नका. रंगाचे कपडे घालू नका आणि शक्य असल्यास लोखंडी भांड्यातून तेल अर्पण करा. पिंपळाचे झाड तोडू नका, कारण हे शनिदेवाचे निवासस्थान मानले जाते. तसेच शनिवारी काळे तीळ, काळे उडीद, लोखंड, मीठ आणि मोहरीचे तेल विकत घेणे टाळावे. मित्रांनो नमस्कार. तुम्हाला नक्कीच व्हिडिओ आवडला असेल. खूप मेहनतीने तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा जय शनिदेव.